भंडारा गोंदिया लोकसभा जागेसंबंधी फडणवीसांनी एक किस्सा सांगितलाय। ही जागा प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी राष्ट्रवादीला सोडायला भाजपचं नेतृत्व तयार होतं, मात्र प्रफुल्ल पटेलांनी निवडणूक लढवण्यास नकार का दिला, हा किस्सा फडणवीसांनी सांगितलाय। ऐकूया। आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की प्रफुल्लभाई लढायला तयार असतील तर प्रफुल्लभाईंची भूमिका या युतीमध्ये महत्वाची राहिली आहे, आम्ही ही जागा त्यांना द्यायला तयार आहोत। मैं त्यावेळेस प्रफुल्लभाईंना विनंती केली, मतलब प्रफुल्ल भाई आप वैसे भी 6 साल के लिए चुनकर आ गए और ऊपर आपका जो होना है वो आप राज्यसभा में रहो कि लोकसभा में रहो, वो तो होना ही होना है, तो क्यों हमारी सिटिंग सीट को आप अनसीट करना चाहते हो। एका मिनिटात प्रफुल्लभाईंनी सांगितलं नाही, भारतीय जनता पार्टी लढते आहे, त्यांनी लढावं, मी पूर्ण शक्तीने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहील। हे देखील मनाचं जे मोठेपण त्यांनी दाखवलं। खरं म्हणजे आतल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात, पण कधी कधी सांगितल्या नाहीत तर मोठेपण देखील लोकांना कळत नाही, आणि म्हणून मी प्रफुल्लभाईंचं अतिशय मनापासून या निमित्ताने अभिनंदन करतो।